राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 20 एप्रिल या दिवशीचं चिंतन. प्राणीमात्रानं मुख्य काय आहे आणि गौण काय आहे याचा आपल्या जीवनात शोध घेतला पाहिजे. प्रथम ते हरिकथा निरूपण. परमार्थी नाही तो भिकारी, सर्व सोडोनी शोधा मजला, ऐसे भगवंत बोलला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. दासबोधातली ही समर्थांची वचनं जीवनात कशाला महत्त्व द्यायला हवं याचा स्पष्ट निर्देश करतात. आपण मात्र या सर्वांच्या बरोबर विरुद्ध वागतो. हरिकथा निरूपण हे सगळ्या व्यवहारातून वेळ मिळाला तर सर्वात शेवटी प्रपंचाचा विचार सगळ्यात अगोदर. परमार्थाचा संबंधच काय? व्यावहारिक दृष्टीनं जे श्रीमंत असेल तोच राज्यधारी समजला जातो ही वस्तुस्थिती आहे. सर्वान धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. सर्व सोडून दे आणि मला म्हणजे भगवंताला शरण ये असंच भगवान गीतेत सांगतात. ज्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे त्या विचाराच्या वस्तूच्या मागे माणसानं लागायला पाहिजे ही खरी गोष्ट आहे. जीवनात महत्त्व कशाला द्यायचं हेच जर कळलं नाही तर माणूस तरतम भावानं काय करणार? त्याला गौणच जर प्रधान वाटत असेल तर तो गौण गोष्टीकडेच लक्ष देणार, पण प्रत्यक्षात महत्त्वाची गोष्ट बाजूलाच राहील. प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका हे समर्थांचं वचन असं लोक नक्कीच पुढे करतील, परंतु प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा हे वचन ते विसरतात. कोणत्या प्रमाणात काय करावयाचं ते कळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. इंद्रियांच्या मागे लागून देह मन आणि बुद्धी यांचा ऱ्हास करून घ्यायचा की तीच साधनं परमार्थाला लावून भगवंताचा साक्षात्कार करून घ्यायचा, यातलं अंतिम शाश्वत सुख देणारं काय आहे याचा विचार म्हणजेच प्रधान आणि गौण ठरवणं नाही का? आणि ती बुद्धी खरं तर परमेश्वरानं सर्वांना दिली आहे. आपण तिचा वापर करत नाही हा आपला दोष आहे. तो दूर करण्यासाठी झाकून गेलेल्या आत्मानात्म विचार करू शकणाऱ्या बुद्धीला उजाळा देण्यासाठी साधनाची आवश्यकता आहे. ते साधन आणि पुढची मार्गक्रमणा गुरुकृपेनंच होणार आहे हे लक्षात घेऊन ती कशी प्राप्त होईल याला सर्वात जास्त महत्त्व द्यायला हवं. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.